वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी आज आपण कोणताही मसाला न वापरता वाफेवरती खारी गवार कशी बनवायची ही रेसिपी बघतोय। त्यासाठी इथे कवळी आणि ताजी गवार इथे जरासा मोठ्या तुकड्यांमध्ये खुडून घ्यायची आहे। लसूण भरपूर टेचून घ्यायचा आहे। हिरव्या मिरच्या अशा तिखट नसणाऱ्या उभ्या चिरून घेतलेल्या आहे। कढीपत्ता आणि एक टोमॅटो लागणार आहे आपल्याला, कोथिंबीर लागणार आहे। प्रथम आपल्याला पळीभर तेल घालायचं आहे। जिरी मोहरी, ठेचलेला लसूण, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या। फोडणी व्यवस्थित परतल्याच्या नंतर खुडून घेतलेली गवार व्यवस्थित निथळून घ्यायची, म्हणजे पाणी चांगलं निथळून घ्यायचं, ते घालायचं। चमच्याभर मीठ घालायचं। खारी गवार बनवतोय त्यामुळे जरासं मीठ थोडंसं जास्त घालायचं। हलवून घ्यायचं आणि फक्त 5-6 मिनिटं वाफेवरती आपल्याला शिजवून द्यायचे। 5-6 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता गवारीचा जो कलर आहे तो बदलला गेलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये हिंग, हळद आणि गरम मसाला घालायचा आहे। कोथिंबीर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली भरपूर घालायची आणि चांगले हलवून घ्यायचं आहे। आणि जो एक टोमॅटो मी चिरून घेतला होता तो टोमॅटो यामध्ये सगळ्यात शेवटी घालायचा आहे, कारण टोमॅटो आपल्याला जास्त इथे शिजवून वगैरे काहीच घ्यायचं नाही, फक्त आपल्याला तोंडी लावण्यासाठी सालडसारखं आपल्याला यामध्ये कच्चाच ठेवायचा आणि हलवून घ्यायचं। तर इथे बघू शकता मस्त चटपटीत अशी वाफेवरची पाण्याचा एक थेंबही नाही घालता वरण भाताबरोबर आपल्याला तोंडी लावण्यासाठी इथे खारी गवार बनवून घेतलेली रेसिपी। तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली लाईक शेअर करा आणि नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। परत एकदा अशा चटपटीत टेस्टी रेसिपी बरोबर भेटूया। तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा, स्वतःची काळजी घेत राहा। बाय बाय।